धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज रात्रीपासून आज 21 तारीख, 22 तारीख आणि 23 तारीख रात्री 11:30 वाजता आपण लाईव्ह घेणार आहोत. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान 3 दिवसीय विनामूल्य आहे. सगळेजण करू शकता. तर पूजा मांडणी कशी करायची, पूर्वतयारी कशी करायची, वस्त्र कोणते घालायचे, याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल, येणारे नोटिफिकेशन तुम्हाला येईल, नवीन माहिती आपल्याला कळेल. आपण काय करतो, सबस्क्राईबच नाही करत. अवश्य सबस्क्राईब करावं, म्हणजे येणारे नवीन माहिती आपल्याला गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे रात्री 11:30 वाजेपासून आपण लाईव्ह घेणार आहोत. म्हणून फोन नंबर दिला म्हणजे ते फोनवर कंटिन्यू कॉल करू नका. तुम्ही एकच गोष्ट करायची, सगळ्यात महत्वाचं म्हणजे युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णी, त्याच्यावर जा, त्याच्यावर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यांनी काय होईल सांगतो, नवीन येणारे अपडेट आहे ते लगेच तुमच्या युट्यूबवर येतील. एखादा व्हिडिओ असेल, कोणताही व्हिडिओ असेल, हा व्हिडिओ बघत असेल, हा व्हिडिओ पूर्ण बघा. जे येणारे नवीन व्हिडिओ आहे ते पटकन आपल्याला नोटिफिकेशन पहिले येईल. कारण की जास्त फोन करून काहीच उपयोग नाही, कारण की आपण लाईव्ह घेणार आहे युट्यूबवर. माझा एकच फोन आहे, त्याच्यामुळे 11:30 वाजता, बरोबर 11:30 वाजता ती जी लिंक आहे, ती मी युट्यूब चॅनलची जी लिंक आहे, आपण जे ग्रुप तयार केलेले आहे त्या ग्रुपवर मी लिंक टाकणार आहे. ती लिंक दुपारपर्यंत तुम्हाला लिंक भेटून जाईल. मी 10-11 वाजेपर्यंत लिंक तुम्हाला भेटेल. ते लिंक भेटल्यानंतर क्लिक करायचं, त्याच्या लिंकच्या खाली आपलं नाव आणि गोत्र लिहायचं, जे जे सहभागी होणार आहे त्यांच्यासाठी. तर याच्यासाठी पूर्वतयारी काय करायची, तुम्ही बॅचलर असाल, बॅचलर रूम मध्ये राहत असाल, एकटे असाल, कसे असाल, घरामध्ये सगळेजण मिळून व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. सगळेजण मिळून व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. घाबरायचं नाही. हे 3 रात्रीचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आहे. मुळामध्ये आपल्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असावा, हे लक्षात ठेवा. बालाजी महाराजांचा फोटो नसेल तर घ्या, विकत घ्या, काही हरकत नाही. छोटा घ्या, मोठा घ्या, कोणताही घ्या. तो वस्त्र कोणते घालायचे, जेव्हा आपण रात्री बरोबर 11:30 वाजता लाईव्ह सुरू करणार आहोत. 11:30 वाजता, कारण की आज का बरं 11:30 वाजता का बरं, की आपल्याला याच्यामध्ये संकल्प घ्यायचा आहे. सगळेजण येतील, संकल्प घ्यायचा आहे. 11:30 वाजता लाईव्ह यायच्या अगोदर आपण सगळ्यांनी आंघोळ करून बसायचं. सगळ्यांनी आंघोळ करायची, आंघोळ करून बसावं. पुरुषांनी सवळं घालावं. खूप जण म्हणता ना, व्यंकटेश स्तोत्र आम्ही खूप अनुष्ठान केले पण आम्हाला अनुभवच नाही आला. तुम्ही जर पद्धतपणे आणि शिस्तीमध्ये आणि पद्धतमध्ये जर व्यवस्थित नियमाप्रमाणे जर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान जर केलं तर तुम्हाला अनुभव 100% येईल. अनुभव 100% येईल. पुरुष असो, महिला असो, कोणी असो, स्नान करावं. स्नानाने शुद्ध होतं, लक्षात ठेवा. आज दिवसभरामध्ये खूप जणांच्या मनामध्ये उत्साह असेल की व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचंय. बालाजी महाराजांची इच्छा असेल तर तुमच्याकडून ते बालाजी महाराज करून घेता, नाही तर अन्यथा खूप जणांना विघ्न येतात, प्रॉब्लेम होत असत. सवळं घालायचं. पूजा मांडणी कशी करायची मी स्क्रीनवर आपल्याला दाखवतो. साधी सोपी पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी करायला जमलं तर करा, नाही केलं काही हरकत नाही. पण बालाजी महाराजांचे आपण अनुष्ठान करतोय तर फोटो तुम्ही मांडा. पाटावर ठेवा, चौरंगावर ठेवा. तुमचं घर छोटा असो, मोठा असो, काही हरकत नाही. तुम्ही किरायाच्या घरात राहत असाल, काही हरकत नाही. मी तर म्हणतो, जे साध्या घरात राहत असेल, किरायाच्या घरात राहत असेल, त्यांनी जर सेवा ही केली, काही सांगता येत नाही, पुढच्या काही काळामध्ये तुम्ही स्वतःच्या घरामध्ये पण जाऊ शकता. बालाजी महाराजांची इच्छा खूप आहे, त्यांचे अनुभव खूप आहे. म्हणून मनामध्ये असं नाही करायचं की किरायाच्या घरात राहतो किंवा पत्राच्या घरात राहतो. जिथं राहत असाल तिथं ही सेवा करावी, काही हरकत नाही. साधी सोपी पूजा मांडणी करायची. पाठ ठेवा, पीस ठेवा, त्याच्यावरती बालाजी महाराजांचा फोटो ठेवा. कलश मांडता येईल तर कलश मांडा, नाही मांडला काही हरकत नाहीये. नुसता फोटो ठेवा. फोटोला हार घालायचा. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा ठेवा आणि 21 कॉईन हे सगळ्यांनी आपल्या जवळ ठेवायचे. रोज तेच कॉईन वापरले तरी चालेल, काही हरकत नाही. घरामध्ये सगळेजण मिळून ही सेवा करू शकता.
ही सेवा आपण का बरं करतोय? उद्या शनिवार आहे, उद्या मोस्टली सगळ्यांना सुट्टी असते, नसेल सुट्टी काही हरकत नाही. उद्या शनिवार आहे, परवा रविवार आहे, एकादशी आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि श्रावण महिना सुरू आहे. व्यंकटेश स्तोत्र जेव्हा आपण करतो तर खूप जणांच्या मनामध्ये भीती असते. साप येतो, मन घाबरतं, खिडक्या वाजता, दारं वाजता, काही असं काहीही होत नाही. आपल्याला त्या सेवेपर्यंत पोहोचू देत नाही. अफवा आपण म्हणतो ना, लोक अफवा पसरवतात, त्या सेवेपर्यंत आपल्याला पोहोचू देत नाही. रात्री बरोबर 11:30च्या अगोदर आंघोळ करून बसायचं. आपण सगळ्यात पहिले पळी असेल, पाणी असेल, पाणी घेऊन बसायचं. 21 कॉईन घेऊन बसायचं. पुस्तक कोणतं घ्यायचं? तर व्यंकटेश स्तोत्र संस्कृत. हे पुस्तक तुमच्याकडे नसेल, तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर व्यंकटेश स्तोत्र संस्कृत आणि मराठी, म्हणजे पहिले मराठी पुस्तकात असतं, नंतर संस्कृत असतं. ते पुस्तक 10-20 रुपयाचं सगळ्यांनी पुस्तक विकत घ्या. झेरॉक्स असेल तर झेरॉक्स काढा. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मध्ये घेणारे आपण 15 ओव्याचं आहे, लक्षात ठेवा. पुस्तक विकत घ्या प्रत्येकाने. तुम्हाला बाकी दुसरं साहित्याची गरज नाही. तुम्हाला हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, लक्ष्मी कुंचन घ्या, हे यंत्र घ्या, नाही, काही गरज नाही. तुम्हाला कोणत्याही यंत्रतंत्राशिवाय तुम्हाला बालाजी महाराजांची सेवा जो व्यक्ती करतो, पद्मावती असेल, लक्ष्मी असेल, त्यांना आशीर्वाद द्यायसाठी येत असतात, लक्षात ठेवा. म्हणून कोणत्या यंत्रतंत्रात अडकू नका. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते ब्रासलेट घ्या, हे घ्या, काही गरज नाही. धनलक्ष्मी कुंचन नाही, काही गरज नाही तुम्हाला. सेवा स्वतः करणं महत्वाचं आहे. सगळं रेडीमेड नाही, आपण स्वतः सेवा करायला लावतो. मग त्याच्यामध्ये काय करायचं? ज्यांना पूजा मांडणी शक्य असेल पूजा मांडणी करा, ज्यांना काही शक्य नसेल पुस्तक घ्या. पुस्तक हातामध्ये घेऊन आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आहे ते वाचायचं आहे, लक्षात ठेवा. व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये वाचायचं आपल्याला. नाही वाचता आलं ऐका, व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये वाचायचंय. वाचताना ते 15 ओव्याचं आहे. तो 20 वेळेस आपण 8व्या ओळीपर्यंत वाचणार आहे आज रात्री, लक्षात ठेवा. 20 वेळा आपण 8व्या ओळीपर्यंत वाचणार आहे आणि 21व्या वेळेस पूर्ण 15 ओव्या आपण वाचणार आहोत. तुम्ही म्हणणार, दादा अर्धवट कशाला करू लागले गुरुजी? अर्धवट करता का? अर्धवट नाही, 8व्या ओळीपर्यंत हे मूळ व्यंकटेश स्तोत्र आहे. 8व्या ओळीनंतर ते 15व्या ओळीपर्यंत हे फलश्रुती आहे. मग आपल्याला बालाजी महाराजांना प्रत्येक वेळेस नाही मागायचं, हे द्या, ते द्या, ते द्या, नाही, एकदाच. मग सगळ्यात शेवटी जेव्हा आपण फलश्रुती घेणार, सगळ्यात 21वं आवर्तन जेव्हा आपलं होईल, तेव्हा पूर्ण 1 ते 15 ओव्या आपण वाचणार आहोत. आपण काय करतोय, काय वाचतोय ते लक्षात घ्या. नुसतं बसायचं म्हणून बसायचं नाही. आंघोळ करून सगळ्यांनी बसावं. तुम्ही आंघोळ केल्याशिवाय, नाही तर काही जण असेच बसले, असं करू नका. आंघोळ केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणारच नाही. महिलांनी असेल, साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, डोक्यावर पदर असेल, परत गाऊनवर, रात्रीच्या कपड्यावर व्यंकटेश स्तोत्र वाचू नका. लाईव्ह चालू असतं, काही जण झोपेमध्ये व्यंकटेश स्तोत्र ऐकता, तसं करू नका. ज्यांना खाली बसणं शक्य नसेल त्यांनी खुर्चीवर बसून ऐकू शकता, हे लक्षात ठेवा. 3 दिवस पूजा मांडणी तशीच ठेवायची आपल्याला. आज रात्री बरोबर व्यंकटेश स्तोत्र 11:30 लाईव्ह चालू करणार आहे आपण युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर. तुमचे जेवढे रिलेटिव्ह असेल, सगळ्यांना सांगा. सगळ्यांना युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णी सबस्क्राईब करायला लावा आणि बेल आयकॉन करायला लावा. हे सगळं विनामूल्य आहे. आपण कोणतेही पैसे घेत नाही ह्या सेवेचे. बालाजी महाराजांचे काय सगळं विनामूल्यच. तुम्ही फक्त सेवा करावी ही बालाजी महाराजांची इच्छा आहे आणि माझी इच्छा आहे. कारण की खूप जणांच्या मनामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाबद्दल खूप भीती आहे. खूप जण सेवाच करू देत नाही हो. खूप भीती घालता की साप येतात, खिडक्या वाजतात, दार, असं काही नाहीये. या भीतीमुळे काय होतं, जो बालाजी महाराजांची सेवा करतो तो व्यक्ती त्या सेवेपासून दूर जातो. तो रात्री 12 वाजता वाचतच नाही, तो घाबरून जातो. म्हणून आपण लाईव्ह घेणार आहोत, सामूहिक आहे. एका वेळेस मी म्हणतो 1000, 2000, 5000, 10,000 लोक बालाजी महाराजांची सेवा करतील. आणि बालाजी महाराजांची सेवा केल्याने 12 वाजता जो मध्यरात्री जो सेवा करतो त्याला अनुभव 100% येतात. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा, छानपैकी व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. एक कमीत कमी आपल्याला 45 मिनिटं ते 50 मिनिटं लागणार आहे, हे लक्षात ठेवा.
म्हणजे खूप जण म्हणतात किती वेळ लागेल, 45 मिनिटं 50 मिनिटं लागेल. आसन घ्या. निळं वस्त्र पाहिजे का असं काही नाहीये, तुम्ही कोणतंही वस्त्र घाला, काही हरकत नाही, कोणतंही वस्त्र घाला. महिलांनी पण जर त्यांचं सवळं असेल, काही काहींनी पिवळी साडी असेल, सवळं असेल, तुम्ही सवळं घातलं महिलांनी तरी चालतं. आता ज्यांचं लग्नासाठी करायचंय, आता उद्देश लक्षात ठेवा. ज्यांना लग्नासाठी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं असेल, मुली असेल त्यांनी प्रॉपर साडी घालावी, मुलं असेल त्यांनी सवळं घालावं, ज्यांचं लग्नासाठी त्यांना करायचंय. दुसरं गोष्ट, ज्यांना पैसा असेल, आर्थिक चणचण असेल त्यांनी पण सवळं घालून करावं. सगळ्यांनी सवळं घालून करायचं. सगळ्यांनी सवळं न घालता व्यंकटेश स्तोत्र वाचू नका. गाऊनवर, रात्रीच्या कपड्यावर, 3/4 वर, नाईट पॅन्ट वर व्यंकटेश स्तोत्र ऐकायला बसू नका. आता ज्यांना जे म्हणते ना आम्हाला काहीच नाही बाबा, आम्हाला नुसतं ऐकायचंय, तुम्हाला ऐकायचं जरी असेल तर तुम्ही आंघोळ करून बसावं. नाही आंघोळ करायला जमत असेल, तुम्हाला तब्येत बरी नसेल, काही गोष्टी असेल, आंघोळ करून नाही जमत असेल तर नुसतं बसा आणि ऐका. झोपून, गादीवर झोपून व्यंकटेश स्तोत्र ऐकू नका. हे अनुष्ठान खूप पॉवरफुल आहे. खूप जणांना फटके बसलेले बरं घ्यायचे. काही जण रात्रीचं अनुष्ठान असतं झोपेत ऐकतात. तुम्हाला करायचंय ना, खाली उतरा, हातपाय तोंड धुवा, आंघोळ करा, आसन घ्या, बेडरूमच्या बाहेर या, हॉलमध्ये बसा, देवघरासमोर बसा आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे करायचं. मोबाईल समोर ठेवायचा. लाईव्ह बरोबर 11:30 वाजता चालू होईल. लिंक मी टाकेल, त्या लिंकवर प्रत्येकाने आपलं नाव गाव लिहायचं आहे. नाव आणि गोत्र तरी लिहा, म्हणजे किती जण अनुष्ठानाला बसले तो आकडा आपल्याला लक्षात येईल. परत मोजायची गरज नाही. ही सेवा कोणीही करू शकतो. जात पात धर्म पंथ लिंग असं काही नाही, गरीब श्रीमंत असं काही नाही. जसं मी तर म्हणतो, काही जण मला काल फोन आले होते, गुरुजी आमचं स्वतःचं घर नाहीये, मग किरायाच्या घरामध्ये केलं तर चालेल का? मी त्यांना म्हटलं, तुम्ही या सेवेने स्वतःच्या घरात जर गेलात याच्याहून अजून पुण्य काय, याच्याहून अजून अनुभव काय? म्हणून ही सेवा करताना 3 दिवस कंटिन्यू करायचं. 11:30 पर्यंत तुम्ही म्हणणार मग आम्ही झोपून घेतो, झोपायचं नाही. 11:30 पर्यंत नामस्मरण करा, जप करा, तुम्हाला काय वाटेल ते करा. मोबाईल फक्त बघू नका, पण 11:30 पर्यंत जागी राहा, नामस्मरण करा. तुम्हाला वाटेल नामस्मरण जरी केलं 11:30 पर्यंत तरी पण काही हरकत नाही. बरोबर 11:30च्या अगोदर, म्हणजे तुम्ही 10:30-11 वाजता आंघोळ करून देवघराजवळ बसा. माझं मत आहे, देवघराजवळ 10:30-11 पर्यंत आंघोळ करून देवघराजवळ बसा प्रत्येकाने. मी मला सापडलेले जे महादेव आहे त्यांच्या समोर बसून ही सेवा घेतो, लक्षात घ्या. म्हणजे माझं तर पुण्य, आपण म्हणतो ना पुण्याची गणना कोण करेल, आपलं तर पुण्य काहीच नाहीये. पण श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या समोर आपण भगवान विष्णूंची स्तुती गातोय. लक्षात ठेवा किती योग हा किती चांगला आहे. मला सापडलेले जे महादेव आहेत त्यांच्या समोर बसून आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेणार आहोत. स्वतः महादेव साक्षीला आहे, लक्षात ठेवा. आणि श्रावण महिना सुरू आहे, म्हणून या सेवेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं, सगळ्यांनी सोहळं घालावं, मनामध्ये कोणती भीती ठेवू नका. ही सेवा सामूहिक कोणीही करू शकतं. घरामध्ये तुमचे 10 जण असेल, 5 जण असेल, सगळेजण असेल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवा. ज्यांना सहभाग घ्यायचा असेल, मी व्हॉट्सअपवर माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा. तुम्हाला एक लिंक पाठवेल, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर युट्यूबवर त्या लिंकवर आपण जाऊ शकतो. किंवा युट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णी सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, तुम्हाला येणारे अपडेट भेटतील. आपण असेच व्हिडिओ असेल, आपण असेच ह्या जे सेवा असेल ते करत असतो. साधी सोपी पूजा मांडणी करायची, तेलाचे दिवा, तुपाचे दिवा, आरती घेणार आहोत. आपण वाचन झाल्यानंतर आपण आरती घेणार आहे, बालाजी महाराजांची आरती घेणार आहे. आणि आरती झाल्यानंतर आपण आपली जी सेवा आहे ती समाप्त करणार आहोत. मोजून 45 मिनिटं लागतात, 45 ते 50 मिनिटं बस. बरोबर 12 वाजता आपण चालू करणार आहे. 11:30 वाजेपासून लाईव्ह त्यामध्ये संकल्प आपण घेणार आहे. संकल्पासाठी अक्षदा असेल, फूल असेल, गंधाक्षदा फूल, पळी असेल, ह्या गोष्टी, पाणी असेल ते आपल्या जवळ ठेवायच्या. संकल्प आपण सगळ्यासाठी घेणार आहोत. ही सेवानी काय होतं, ज्यांचं लग्न अडकलं असेल, ज्यांना संतान प्राप्ती, ज्यांना स्वतःचं घर, ज्यांना सगळ्या मनोकामना पूर्तीसाठी ही सेवा करू शकता, काही हरकत नाही.
3 दिवस निर्विघ्नपणे बालाजी महाराजांनी आपल्याकडून करून घ्यावी अशी प्रार्थना आपण सगळ्यांना करणार आहोत. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.